एक ब्रेकिंग बातमी। सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक होती। लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत या बैठकीमध्ये चर्चा सुद्धा होणार असल्याचं कळतंय। मतदारांची सुरक्षा आणि सुविधा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं सुद्धा समजतंय। आत्ताच्या घडीची मोठी बातमी, आज सकाळी 11 वाजता अगदी थोड्याच वेळामध्ये निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची सुरक्षा आणि सुविधा हे दोन महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जाणार आहेत। आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत, तर दुसरीकडे निवडणूक आयोग सुद्धा या संदर्भातला तयारीला लागले आणि याच अनुषंगाने आज 11 वाजता निवडणूक आयोगाची ही महत्त्वाची बैठक सुद्धा होतीये आणि मतदारांची सुरक्षा आणि सुविधा हे दोन महत्त्वाचे विषय असणार आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय निवडणूक आयोगाने महत्त्वाची बैठक बोलवलेली 11 वाजता अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जातील? आपल्याला माहिती काहीच वेळांपूर्वी नवनियुक्त आयुक्त जे आहेत, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबिंदर सिंग संधू यांनी आयुक्त पदाचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी खरं तर या दोन्हींचं स्वागत केलं आहे आणि त्यानंतर लगेचच म्हणजे अगदी काही वेळात तासाभरानं 11 वाजता ही महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि जे नवनियुक्त दोन आयुक्त आहेत त्या तिन्ही आयुक्तांमध्ये खरं तर ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतचा आढावा घेतला जाणार आहे। आपल्याला माहिती आहे निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांचा दौरा केला होता आणि त्यानंतर निवडणूक आयुक्त जे आहेत ते काल खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये आले होते आणि त्यानंतर निवडणुकाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या अनुषंगाने खरं तर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर मतदारांची सुरक्षा लोकसभा निवडणुकीसाठी आणि नेमकं त्यांना कशा पद्धतीने सुविधा द्यायच्या या सगळ्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे याच बैठकीमध्ये खरं तर पत्रकार परिषद कधी घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करायचा या अनुषंगाने देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेची चर्चा झाली तर लगेचच पत्रकार परिषदेची घोषणा होते का, आणि ती जर झाली तर निवडणुकीचा कार्यकाळ कधीपासून सुरू होते हे बघणं महत्त्वाचं असणार। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर नवनिर्वाचित आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही महत्त्वाची बैठक होती। 11 वाजता थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे।